बघा मित्रांनो, आपण 5 किलो वॅटचा साईडचे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे। हे बघा याची क्वालिटी कशी आहे। क्वालिटी म्हणजे फाउंडेशनला 4x4 फास्टर मारलेले आहे आणि साईड सपोर्टला पण फास्टर मारला आहे। आणि मित्रांनो कसं आहे, कस्टमरला तुम्ही क्वालिटी द्या। तुम्ही क्वालिटी दिली तर कस्टमर खुश होईल, दुसरं तुम्हाला 2 कस्टमर जास्त भेटतील। आणि काही नाही मित्रांनो, 4-5 हजार रुपये जास्त जातात स्ट्रक्चरच्या याच्यात। पण स्ट्रक्चरचं आहे ना हेवी पाईपमध्ये करायचं आहे, कारण की हे बघा आपण जे केलेलं आहे काम ते पूर्ण 1.5 बाय 3च्या पाईपमध्ये केलेलं आहे। कुठेच आपण छोटा पाईप लावलेला नाही आहे, बाकी सगळं 1.5 बाय 3च्या। आणि भरपूर ठिकाणी असं पण होतं की वेल्डिंग करणारे कारागीर 2 खिडे मारून देतात आणि 2 फासण्या मारतात। असं केल्यावर फाउंडेशनची मजबूती कमी होऊन जाते मित्रांनो। या साईड सपोर्टला पण बघा मित्रांनो, इथे पण आपण फासणारच मारलेलं आहे, खिडा नाही मारला। आपण खिडं यूज करतच नाही, कारण की क्वालिटी जर द्यायची आहे तुम्हाला आणि मजबूती जर द्यायची आहे तर तुम्हाला हे फासणारच लावावं लागतं। आणि मित्रांनो, इथे आपण GIचा पाईप वापरला तरी पण कलर दिला आहे। कलर दिल्याने स्ट्रक्चरची लाईफ अजून वाढून जाते। धन्यवाद मित्रांनो।